नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI बार्टी, सारथी, अमृत आणि RTसाठी जे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे 2026-27साठी, तर त्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि नवीन असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून जो फॉर्म आहे तर तो कसा भरायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्हिजिट केल्यानंतर खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यावर आपल्याला या ठिकाणी एक सन 2026-27मधील विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सूचना असा टॅब आहे. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिली जी सूचना दिलेली आहे याचा अगोदर आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तर तो आपण अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपण चेकआउट करायचा आहे. जो फॉर्म आहे तर त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, त्यासाठी आपल्याला ज्या सूचना आहे तर त्या दिलेल्या आहे ते संपूर्ण चेकआउट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी नोंदणीसाठी लिंक हा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जसे नोंदणीसाठी लिंक या ऑप्शनवरती क्लिक करू, आपलं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा लॉगिन आहे तर त्याचा विंडो आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. जर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर केला असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकतात. अदरवाईज तुम्हाला पहिला जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कंप्लीट करावं लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सिम्पली रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर तो दिसणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट नेम एंटर करायचा आहे, मिडल नेम आणि लास्ट नेम. अशा प्रकारे आपल्या आधारवरती जसा डाटा आहे आपला तर तसं या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली जी जन्मतारीख आहे तर ती एंटर करायची आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला सिम्पली आपल्याला ईमेल ID आहे तर ती एंटर करून परत कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, तो मोबाईल नंबरसुद्धा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर आपण एंटर करणार आहे तर त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक OTP रिसीव होईल, तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर आपल्याला सिम्पली हा जो कॅप्चा आहे तर तो या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लास्ट सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो यूजर ID आणि जो पासवर्ड आहे तर तो भेटणार आहे. तर जसे तुम्ही तुमचा पर्सनल डाटा आहे, तुमचं नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर, ईमेल ID तर ते तुम्ही सबमिट करणार. तुमचं या ठिकाणी लॉगिन ID आणि जो पासवर्ड आहे तर तो क्रिएट होऊन येणार आहे. तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून चेंज करू शकतात. अदरवाईज आपल्याला या ठिकाणी लॉग आउट करायचं आहे. तर जसे तुम्ही आपला जो यूजर ID आणि पासवर्ड आहे तर तो तयार करून लॉग आउट कराल, तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती तुम्ही सिम्पली क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती जसे क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी हा जो विंडो आहे तर तो दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि जो पासवर्ड होता जो तुम्हाला भेटलेला आहे तर तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकतात. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड या ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करून तुम्ही पासवर्ड जो आहे तर तो नवीन तयार करू शकतात. जसे तुम्ही तुमचा यूजर ID आणि पासवर्ड होता तर तो भेटलेला होता, तो तुम्ही लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक तुम्ही लॉग इन कराल, तुम्हाला या ठिकाणी तुमचा ओल्ड पासवर्ड म्हणजे तुम्हाला भेटलेला पासवर्ड आहे तर तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड जो आहे तर तो या ठिकाणी तयार करायचा आहे. तयार केल्यानंतर आपल्याला सिम्पली चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि जो आपला पासवर्ड आहे तर तो या ठिकाणी आपल्याला चेंज करायचा आहे. पासवर्ड वगैरे आहे तर तो आपण व्यवस्थित त्या ठिकाणी सेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जसे तुम्ही तुमचा पासवर्ड आहे तर तो तुम्ही चेंज करणार आणि लॉग इन करणार, तुम्हाला पहिल्यांदा अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून या ठिकाणी दिसणार आहे आणि बेसिक डिटेलमध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि जे लास्ट नेम आहे तर ते तुम्हाला फिल जे आहे तर ते दिसणार आहे. ऑलरेडी रजिस्ट्रेशनमुळे तुमची जन्मतारीख वगैरे आहे तर व्यवस्थित चेक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला फादर नेम दिलेला आहे या ठिकाणी, तर आपल्या वडिलांचे नाव आहे तर ते 10वी किंवा 12वीच्या जे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असतात तर त्यांच्यावर जसे असेल तसे तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर खालती तुम्हाला मदर नेम दिलेलं आहे तर ते तुम्ही मदर नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी विचारलेली आहे, तुम्ही इंडियन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आहे तर तो एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर झाल्यावरती तुम्हाला जेंडर आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल जे स्टेटस आहे तर ते विचारलेलं आहे,
मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. त्यानंतर तुम्ही जर कधी तुमचं नाव चेंज केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज नो करा. त्यानंतर ॲडव्हान्स डिटेलमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे नेम ऑफ द इन्स्टिट्यूट. तर तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटसाठी जे ॲप्लिकेशन करत आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. आपण या ठिकाणी TRTIचा ॲप्लिकेशन अप्लाय करतो आहे म्हणून या ठिकाणी TRTIचा जो ऑप्शन आहे तर तो दिसत आहे. बार्टीच्या विद्यार्थ्यांना बार्टीचा ऑप्शन दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पद्धतीने इन्स्टिट्यूट आहे तर ते दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे नेम ऑफ द स्कीम. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे. तुम्हाला UPSCसाठी करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात. MPSCमध्ये जे विविध पोस्ट आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जसे IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड अशा प्रकारे जे पोस्ट आहे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. स्टाफ सिलेक्शन वगैरे SSC. त्यानंतर TETसाठी जे आहे तर ते ॲप्लिकेशन तुम्ही करू शकतात. तर सिम्पली मी या ठिकाणी MPSC ग्रुप Cसाठी ॲप्लिकेशन आहे तर तो करणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने जी स्कीम आहे तर ती व्यवस्थित निवडायची आहे. एकदा फॉर्म आहे तर तो सबमिट झाला की नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी विचारलेली आहे. कॅटेगरी तुम्ही TRTIमधून फॉर्म भरत आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल ट्राईब हा ऑप्शन आहे तर तो दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला सबकास्ट दिलेली आहे तर ती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जी सबकास्ट असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट. तर असेल तर येस करायचं आहे आणि त्याचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो तर तो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तुमच्याकडे जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर तो कुठून तुम्ही इश्यू केलेला आहे तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती दिसणार आहे. तर ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जर तुम्ही नायब तहसीलदारांकडून जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर तो इश्यू केला असेल तर तुम्ही तो ऑप्शन फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही इश्यू केलेला आहे तर त्या जिल्ह्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्या जिल्ह्याचं तहसील कोणते आहे जिथून आपण जो कास्ट सर्टिफिकेट इश्यू केला आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रायबल व्हॅलिडिटी जी आहे तर म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा आणि नो केलं तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर तो अप्लायच करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी हा जो ऑप्शन आहे तर तो येस करायचा आहे आणि त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर असतो तर तो तुम्हाला या ठिकाणी खालती एंटर करायचा आहे. एंटर करून तुम्हाला या ठिकाणी तुमची जी व्हॅलिडिटी आहे तर ती कधी इश्यू केलेली आहे तर त्याची तारीख तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर दिसणार आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आपण कोणत्या कमिटीद्वारे इश्यू केलेली आहे तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी दिसणार आहे तर ते तुम्ही निवडायचं आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार जी कमिटी आहे तर ती निवडायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कुठून इश्यू केला आहे तर त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इश्यूचा तहसील कोणता आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे आर यू हॅव डोमासाईल ऑफ महाराष्ट्र. तर तुम्हाला येस करायचं आहे. सर्वांकडे जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे तर ते असतात त्यामुळे आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्याकडे महाराष्ट्राचा डोमासाईल सर्टिफिकेट आहे का. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला येस करायचं आहे आणि जो डोमासाईल सर्टिफिकेट आहे तर त्याचा नंबर जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर विचारलेला आहे जो डोमासाईल तुम्ही काढलेला आहे तर तो कुठून इश्यू केलेला आहे त्याचे नाव या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं तुम्हाला ऑप्शन येणार आहे. तुम्ही कुठून नायब तहसीलदारांकडून जो आहे तर तो सर्टिफिकेट काढलेला आहे का सब डिव्हिजनल ऑफिसरकडून तर ते तुमच्या सर्टिफिकेटवर दिसणार आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे आर यू फिजिकली डिसेबल पर्सन. तर असेल येस तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही अनाथ आहे का विचारलेलं आहे तर तुम्ही असेल तर येस करा किंवा नो करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे यू हॅव टेकन ॲडमिशन बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर बाय TRTI. तुम्ही जर TRTIचा एखादा कुठला लाभ घेतला असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे त्यांनी या ठिकाणी नो करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्ही सरकारी गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत आहात का. तर या ठिकाणी सिम्पली आपल्याला नो करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे आपली फॅमिली इन्कम जी आहे तर ती किती आहे तर ते विचारलेलं आहे. एलिजिबल क्रायटेरियानुसार आपल्याला सिम्पली बिलो 8 लाख हा जो ऑप्शन आहे तर तोच सर्वांनी या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर विचारलेलं आहे डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट.
तर आपल्याला या ठिकाणी येस करायचं आहे आणि या ठिकाणी जो इन्कम सर्टिफिकेट नंबर आहे तर तो आपल्याला एंटर करायचा आहे आणि जो इन्कम सर्टिफिकेट आपण कुठून इश्यू केलेला आहे तर त्याची जी माहिती आहे तर ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार सब डिव्हिजनल. तर ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो सर्वांना लागणार आहे, म्हणून सर्वांनी इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती आहे तर ती संपूर्ण फिलआउट केल्यानंतर एकदा व्यवस्थित जी माहिती आहे तर ती चेक करायची आहे आणि सिम्पली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला या ठिकाणी एक नवीन विंडो दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे तर तो या ठिकाणी फिल आउट करायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे म्हणून तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर एक अल्टरनेट मोबाईल नंबर जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो आपला ॲड्रेस आहे तर तो संपूर्ण डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड वगैरे आहे तर ते एंटर करून आपली जी माहिती आहे तर ती भरायची आहे. तुमचा टेम्पररी आणि परमनंट जो आहे तर तो ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली जो टिक दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली जी माहिती आहे तर ती भरायची आहे. तुम्हाला खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे एक्झाम सिटी. तर एक्झाम आपल्याला जे सेंटर आहे तर ते या ठिकाणी 5 एक्झाम सेंटर आहे तर ते निवडता येणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे एक्झाम सेंटर आहे तर ते तुम्ही निवडू शकतात. पहिला जो एक्झाम सेंटर आहे तर तोच त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्यवस्थित आणि विचार करून जो एक्झाम सेंटर आहे तर तोच तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर जसे तुम्ही तुमचे 5 एक्झाम सेंटर आहे तर ते तुम्ही निवडाल. या ठिकाणी तुम्हाला खालती जो एक ऑप्शन दिलेला आहे सेव्ह अँड नेक्स्ट, या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पुढचा विंडो आहे तर तो दिसणार आहे. एज्युकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 10वीची संपूर्ण माहिती या ठिकाणी एंटर करायची आहे. जसे तुमचं स्ट्रीम असेल, त्यानंतर पासिंग इयर असेल, बोर्ड, युनिव्हर्सिटी असेल आणि तुमचे जे मार्क टाईप आहे तर ते तुम्हाला CGPA होते का पर्सेंटेज होते तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी 12th म्हणजे HSCचा जो माहिती आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. सेम या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे, पासिंग इयर निवडायचं आहे, बोर्ड, युनिव्हर्सिटी निवडायची आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज किंवा CGPA ऑप्शन आहे तर ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर हे जे फॉर्म आहे तर ते ग्रॅज्युएशन लेवलचे आहे, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी सर्वांना आपले ग्रॅज्युएशन जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला निवडायची आहे. स्ट्रीम असेल, त्यानंतर पासिंग इयर असेल, बोर्ड, युनिव्हर्सिटी असेल आणि जे मार्क पर्सेंटेज आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचे आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑप्शनल आहे ही माहितीसुद्धा तुम्ही भरू शकतात. ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जी 10वीची आणि 12वीची किंवा ग्रॅज्युएशनची तुम्ही माहिती भरणार, त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीममध्ये 10वीचं असेल तर तुम्ही जनरल हा ऑप्शन आहे तर तो निवडायचा आहे. तर जसे तुम्ही तुमचं एज्युकेशनल जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी डाटा आहे तर तो फिलअप करणार. फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचा ऑप्शन आहे तर तो येणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला जे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे तर तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची जी सिग्नेचर आहे तर ती या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा 10वीचं SSC मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट आहे कोणतेही तुम्ही एक आहे तर ते अपलोड करायचं आहे आणि अपलोड करायचं जे साईज आहे तर ती तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंटची 300 KB अपलोड करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 12वीचं मार्कशीट आहे तर ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे ग्रॅज्युएशन मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो डोमासाईल सर्टिफिकेट आहे तर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. डोमासाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याचे फ्रंट आणि बॅक साईड आहे तर ते दोघी तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करून अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ती अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टला जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे तहसीलदारांकडून मिळालेलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट आहे तर ते व्यवस्थित चेक करायचं आहे अपलोड झाले की नाही आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर जसे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करणार, तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आहे तर तो या ठिकाणी चेक करायला देणार आहे. तर संपूर्ण आपण जी भरलेली माहिती आहे तर ती बरोबर आहे का
ते आपण या ठिकाणी व्यवस्थित चेकआउट करायचं आहे. तर या ठिकाणी जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल, आपला ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, एक्झाम सिटी असेल, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल असेल, तर ती संपूर्ण माहिती आपल्याला एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे. आपले अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहे तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं आहे. आणि लास्टला आपल्याला या ठिकाणी ऑप्शन 3 दिलेले आहे. एक आहे सबमिटचा, 2 आहे मॉडिफाय आणि तिसरा आहे लॉगआउट. जर या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं काही मिस्टेक झाली असेल तर ती मिस्टेक एडिट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली मॉडिफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अदरवाईज तुमचा संपूर्ण फॉर्म आहे तर तो बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला सबमिटचा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म आहे तर तो सबमिट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी ऑनलाईन आपल्या मोबाईलमधून अप्लाय करू शकतात. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.